तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील गुरुवर्य श्रीराम महाराज मेहुणकर प्रेरित संत सखाराम महाराज संस्थान सखारामपूर इलोरा येथील 17 जानेवारीपासून सुरू झालेल्या पुण्यतिथी महोत्सवाचे माघ शुद्ध पंचमी दिन अर्थात 23 जानेवारी रोजी भव्य यात्रेमध्ये रूपांतर झाले। 175 वारकरी दिंड्यांच्या यात्रेमध्ये सहभाग असून या दिंड्यांची नगर परिक्रमा सुद्धा काढण्यात आली। या परिक्रमामध्ये वारकऱ्यांबरोबर खांद्यावर पताका घेऊन संत, वारकरी, भालदार, चोपदार, सेवाधारी सहभागी झाले होते। संत सखाराम महाराजांची यात्रा म्हणजे भाविकांना आणि वारकऱ्यांना भक्तीची मेजवानीच असते। अमरावती, अकोला, वाशिम, मुक्ताईनगर, धुळे आदी परिसरातून सुमारे 175 पेक्षा अधिक वारकरी दिंड्यांचा सहभाग या यात्रा महोत्सवात झालेला आहे। टाळ मृदंगाच्या निनादात यात्रेतील सर्व वातावरणही भक्तिमय होते। कधी नव्हे एवढ्या भव्य प्रमाणात सखाराम महाराजांचा यात्रा महोत्सव यावेळेस होत आहे। हजारोंच्या संख्येने भाविक भक्त सखारामपुरात दाखल झाले असून वारकरी दिंड्यांच्या नगर परिक्रमा, पालखी सोहळे, पावली आणि हरिकीर्तनाचा सर्वांना लाभ मिळणार आहे। श्री समर्थ सद्गुरू श्रीराम महाराज मेहुणकर प्रेरित या पुण्यतिथी यात्रा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दाखल होणाऱ्या वारकरी दिंड्या स्वतःची सर्व व्यवस्था स्वतः करतात। तंबू उभारणे, महाप्रसाद तयार करणे तसेच दिवस रात्र हरिनाम व रात्री हरिकीर्तन असे उपक्रम दिंड्यांमार्फत पार पडतात। संस्थान यांना जागा उपलब्ध करून देणे बरोबरच वापरासाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देते। माघ शुद्ध 6 वसंत षष्ठी 24 जानेवारी रोजी शनिवारी सुमारे 15,000 पेक्षा अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। तसेच अमेरिका स्थित एका भक्ताकडून पंचमी व षष्ठीला महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली असून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्या दृष्टीने संस्थांचे नियोजन केले होते। महाप्रसादाकरिता पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी लाभ घेतला। आज काल्याचे कीर्तन देवगड क्षेत्र हरिभक्त परायण भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी श्री संत सखारामपूर संस्थान अध्यक्ष हरिभक्त परायण तुकाराम महाराज, हरिभक्त परायण सारंगधर महाराज गोळेगाव, संस्था व्यवस्थापक दादाराव पाटील, हरिभक्त परायण गोपाल महाराज उरळकर, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार राजेंद्र शिंगणे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते। MCN न्यूज मराठीकरिता सुरेश मानकरसह वैभव वडोदे, सखारामपूर। तो तारी व सकळ ही गोत्रा या श्रद्धेने आपल्या सर्व परिसरातील दोन्ही जिल्ह्यातील सर्व भक्तमंडळी बाबांच्या दर्शनाकरता या पुण्यतिथीच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने या माघ शुद्ध पंचमीला आपली सर्व कामं धामं सोडून एकत्र येतात। ज्या अर्थी एवढे लोक श्रद्धेने येतात तेवढंच प्रेम, त्यापेक्षा अधिक प्रेम सद्गुरू सखाराम बाबांनी सर्व जनतेला दिलं। लहान मोठा, गरीब श्रीमंत असा कधी भेदभाव केला नाही। सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांचं भलं व्हावं हाच बाबांचा हेतू होता। संपूर्ण आयुष्यभर वाहनाचा कधी वापर केला नाही। दरवर्षी 1200 कोस पायी फिरायची यात्रा, पंढरपूर, आषाढी कार्तिकी, आळंदी यात्रा, त्र्यंबकेश्वर, पैठण, मुक्ताबाई अशा वाऱ्या सारख्या आपल्या घोडे भाबडे लोक सोबत घेऊन सगळ्यांना घेऊन गावगाव सर्व धर्मप्रचार आणि सर्वांची श्रद्धा धर्माविषयी, राष्ट्राविषयी बळकट करणं हेच बाबांचं काम होतं। आपल्या सर्व साथीदारांना घेऊन आणि सर्वसामान्य माणसं सोबत घेऊन सर्वांचं हित करणं एवढं काही सोपं नाही। बाबांनी मोठी कसरत केली। आपल्या सर्व सुखभोगाचा त्याग करून, घरदाराचा त्याग करून 12ही महिने समाजाकरताच फिरत राहिले आणि त्याचंच फळ आहे। त्यांनी सगळे जे बीजारोपण केलं। आज आपण पाहतो या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने, पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने हजारो लाखो भाविक भक्त स्वतःच्या खर्चाने येतात। जवळजवळ 200च्या आसपास सर्व दिंड्या या ठिकाणी 2-2, 4-4, काही 8-8 दिवस प्रवास करतात। आपल्या खर्चाने येतात, आपल्या खर्चाने जातात। एवढं सगळं करतात। बाबाजी, तुमची कीर्तन सेवा आहे किती वर्ष झाली चालू आहे? आमची कीर्तन सेवा ही जवळजवळ 30 वर्ष झाली असते। 30 वर्षापासून 83 पासून आमचे पूर्वी गुरुवर्य भाऊसाहेब महाराज या ठिकाणी आणि तेव्हापासून हे चालू आहे। आणि असाच हा भगवत भाव सर्वांच्या अंतःकरणात सर्वाविषयी प्रेम निर्माण व्हावं, आवड निर्माण व्हावी हेच बाबाचं कार्य या यात्रेच्या निमित्ताने आपण पाहतो।
एवढी मोठी यात्रा आहे, पण पोलीस लोकांना काही फार एवढा ताण नाही. आणि हेच सगळं आपल्याला यात्रा उत्सव करा, देवदेव करा, काय असेल ते करा, पण आपला त्रास दुसऱ्याला होऊ नये ही काळजी घेतली म्हणजे आपणही सुखी होते आणि राष्ट्रातही सुखाची धडी गिरवल्या जातात. हे आपण या यात्रेच्या निमित्ताने पाहतो. आज या निमित्ताने दोन शब्द बोलण्याचा प्रसंग आला. संत साध्वी देवदेवता आपल्या देशात जिथं जिथं कुठं असतील त्या सर्व समाजाला दिशा देण्याकरता आहे, श्रद्धा बळकट करण्याकरता आहे आणि समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याकरता त्यामध्ये सकारात्मक जातात. कार्यक्रमाची सांगता हरिभक्तपरायण भास्करगिरी बाबा देवगड यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सर्वांनी महाप्रसाद घेऊन आपापल्या घराकडे प्रस्थान केलं. निर्विघ्नपणे यात्रा पार पडली. याबद्दल सर्व भाविक भक्तांचे मी संस्थांतर्फे अभिनंदन करतो, त्यांना आभार व्यक्त करतो. ठीक आहे.